श्वास घेणे अवघड का होते? दम्यावरील माहिती. मी डॉक्टर राजेंद्र ननावरे. नमस्कार. मी आज तुम्हाला दम्याविषयी म्हणजे अस्थमाचा श्वासाचा आजार बद्दल सोप्या मराठी भाषेत सांगणार आहे. आपल्याला किंवा आपल्या घरातल्या कुणालाही दम्याचा त्रास झाला असेल तर ही माहिती उपयोगी ठरेल. पहिली गोष्ट, दम्याचा अर्थ काय? दम म्हणजे श्वास घ्यायला त्रास होणे. हा एक असा आजार आहे ज्यात फुफ्फुसात हवा नेणाऱ्या नलिकांमध्ये दाह होतो, इन्फ्लामेशन होतं. त्या संकुचित होतात म्हणजे कन्स्ट्रिक्ट होतात आणि त्यामुळे त्रास होणे कठीण होतं. त्यामुळे श्वास घेणे कठीण होतं. दम्याची लक्षणं: छातीत घरघर होणे, खोकला, खास करून रात्री किंवा पहाटे, धावल्यानंतर, काम केल्यावर श्वास घ्यायला त्रास होणे, छातीवर दडपण येणे, जडपणा वाटणे, थंडी, धूळ किंवा धूर लागल्यावर त्रास वाढणे. दम्याचे कारण काय? वारसागत: आई वडिलांना दम्याचा त्रास असेल तर पुढच्या पिढीला होण्याची शक्यता असते. धूर, सिगारेटचा धूर, शेगडीचा धूर, फुलांचे परागकण, पोलन, जनावरांचे फर म्हणजे मांजर, कुत्रा, घरातला किडा, कुत्री, मांजरी, थंडी, बदलते हवामान, मानसिक ताणतणाव. दमा होतो तेव्हा शरीरात काय होतं? आपल्या श्वासाच्या नलिका, आपण ज्याला एअरवेज म्हणतो, फुगतात. आतून चिखलासारखा थर जमा होतो आणि त्यातून हवा नेणे कठीण होतं. त्यामुळे घरघर आणि खोकला सुरू होतो. दमा म्हणजे टीबी, कॅन्सर, कोरोना आहे का? नाही. दमा हा वेगळा आहे. तो संसर्गजन्य नाही, म्हणजे एकामेकांना होत नाही. योग्य उपचार घेतले तर पूर्णपणे नियंत्रणात राहतो. दम्याचा त्रास असणाऱ्यांनी काय काळजी घ्यावी? धूप टाळा. शेगडीच्या धुरापासून लांब राहा. सिगारेट, बिडी ओढू नका आणि त्या व्यक्तीकडूनही लांब राहा, म्हणजे जे सिगरेट बिडी पितात. थंडीपासून बचाव करा. नियमित डॉक्टरकडे जा. दिलेला इन्हेलर योग्य प्रकारे वापरा. घाबरू नका. हा आजार नियंत्रणात ठेवता येतो. इन्हेलर म्हणजे काय? इन्हेलर हा श्वासाद्वारे घेतली जाणारी औषधं आहेत. त्या असतात ती फुफ्फुसामध्ये थेट पोहोचतात आणि झटपट आराम मिळतो. काही लोक चुकून समजतात की इन्हेलर घेतला की आयुष्यभर घ्यावं लागतं, पण हे चुकीचं आहे. डॉक्टर सांगतील तेवढाच काळ घ्यायचा. लोकांमध्ये असलेल्या चुकीच्या समजुती. इन्हेलर घेतल्याने सवय लागते, हे खोटं आहे. दमा बरा होत नाही. योग्य
उपचारांनी पूर्णपणे नियंत्रणात राहतो. दमा म्हणजे टीबी नाही, हे वेगळं आहे. घरगुती उपाय चालतात का? काही वेळा गवती चहा, आल्याचं पाणी उपयोगी पडू शकतं, पण यावर फक्त घरगुती उपायांवर अवलंबून राहू नका. डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि तपासणी करून औषधं घ्या. दम्याच्या रुग्णासाठी 5 गोष्टी लक्षात ठेवा. 1. श्वास घ्यायला त्रास वाटताच डॉक्टरांकडे जा. 2. इन्हेलर योग्य रीतीने वापरा. 3. धूप टाळा. 4. खोकला आणि घरघर सतत असेल तर दुर्लक्ष करू नका. 5. दम्याला घाबरू नका, तो नियंत्रणात येतो. शेवटी एकच गोष्ट सांगेन, श्वास आहे तर जीवन आहे. श्वास जपण्यासाठी आपण सगळे मिळून काम करूया. धन्यवाद.